नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता जी टीव्ही न्यूज मराठी। घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली होती। दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करणारा चोरटा हा घाटंजी पोलिसांनी जेरबंद केला असून त्याच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने केंद्रातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली होती। या घटनेची रितसर तक्रार ही घाटंजी पोलिसात दाखल करण्यात आली होती। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे अज्ञात चोरट्याला शोधण्यात पोलिसांना अडचण येत होती। मात्र पोलिसांनी आजूबाजूला लावून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता पोलीस रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार आढळून आला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची कबुलीही पोलिसांसमोर दिली। पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम हस्तगत केली। घाटंजी पोलिसांनी जेरबंद केलेल्या या चोरट्यांचा अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं आहे। विजय तांबा मडावी राहणार राजूरवाडी असं या चोरट्याचं नाव आहे। घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलिसांनी सुरू केला आहे। संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याला पकडण्यात आलं असून या चोरट्याचा अनेक गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे अशी माहिती घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलताना दिली। दिनांक 24/2/2026 ते 25/2/2026 च्या रात्री दरम्यान एका अज्ञात चोरट्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र घाटंजी याचा दरवाजा आणि दानपेटी फोडून त्यामधून नगदी रोख 15,000 रुपयाची रक्कम चोरून नेल्याची तक्रार त्या संस्थेचे सचिव मोहन गुणवंतराव भोंग वय 44 वर्ष राहणार जगदंबा नगरी घाटंजी यांनी पोलीस स्टेशनला दिली होती। त्या चोरीचा शोध घेताना आम्ही आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजेस चेक केले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजेस चेक करून आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज मिळाला, परंतु त्यात आरोपीचा चेहरा क्लिअर दिसत नव्हता। त्यानंतर आम्ही त्या आरोपीचा एक पाय जो आहे तो लंगडत चालत होता आणि त्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा शोध घेतला। त्यात आम्हाला एक जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे विजय तांबा मळावी वय 30 वर्ष राहणार राजूरवाडी याच्याशी तो जो फुटेज आहे तो सांधर्म्य साधताना दिसून आला आणि मग त्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला। त्याचा शोध घेऊन तो मोबाईल वापरत नाही, तो फरार होता आणि त्याचा शोध घेऊन काल त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याने तो गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेली जी नगदी रोख 15,000 रुपयाची रक्कम आहे ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। या आरोपीने यापूर्वी घाटंजी शहरातून एक मोटरसायकल चोरलेली आहे आणि राजूरवाडी येथील एक शाळा फोडून त्या शाळेतून एक टीव्ही सुद्धा चोरून नेलेली होती। ती मोटरसायकल आणि टीव्ही सुद्धा आम्ही त्याच्याकडून यापूर्वीच जप्त केलेली आहे। याशिवाय त्याने मागच्या दीड महिन्यापूर्वी पांढरकवडा शहरात एक पांठेला फोडून त्यातून काही रक्कम चोरून नेलेली आहे आणि परवाच्या दिवशी त्याने 4 ते 5 दुकानं पांढरकवडा शहरात फोडून त्या दुकानांमधून त्यांनी 60,000 रुपयांची रक्कम चोरून नेलेली आहे। पांढरकवडा पोलीस स्टेशनला या संबंधाने गुन्हा दाखल आहे आणि या सगळ्या गोष्टीची आम्ही तपासात उलगडा केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो, परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।